असं आहे की आपण सगळे पाहतात की गेल्या 5-6 महिन्यापासून या राज्यामध्ये आरक्षणावरून आरोप प्रत्यारोप, रॅलीज, मिरवणुका या सगळ्या निघत आहेत आणि एकमेकावर प्रचंड आरोप प्रत्यारोप करतो आहोत. ते साहजिक पण आहे. परंतु आता हळूहळू त्याचा रूपांतर जे आहे आपण पाहतो आहोत की या राज्यातील गावांमध्ये या समाजामध्ये जे आहे शत्रुत्व निर्माण व्हायला लागलेलं आहे. दुफळी म्हणण्यापेक्षा शत्रुत्व. कुणी याचं हॉटेल आहे तर जायचं नाही चहा प्यायला, कुणी त्याचं दुकान आहे तर त्या दुकानात जायचं नाही. एवढंच नाही तर कोणी याचं स्टेटस टाकलं, कोणी त्याचं स्टेटस टाकलं म्हणून घाणेरड्या शब्दामध्ये ट्रोल करणं तेवढ्यावरच थांबत नाही, तर एकमेकाच्या डोकी फोडण्यापर्यंत प्रकरण गेलेलं आहे. अनेक म्हणजे लहान मुलंसुद्धा त्यातून सुटलेली नाहीत. सगळे रिपोर्ट सगळे जे आहेत फोटो माझ्याकडे येतात आणि अर्थात पोलिसांना कळवतो. प्रश्न असा आहे की हा केवळ पोलिसांकडून सोडवला जाणारा प्रश्न आहे असं मला वाटत नाही. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. कारण हे शत्रुत्व, ही दुफळी गावागावामध्ये जर वाढली, याच्या लग्नाला जायचं नाही त्यांनी, त्याच्या लग्नाला जायचं नाही त्यांनी, तर हे आज संपणार नाही. कदाचित इतर प्रश्न संपतील पण दुश्मनी जी आहे ही वर्षानुवर्ष जी आहे तिथे कायम राहील. आणि मग त्यासाठी जे आहे की सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, फडणवीस आणि अजितदादा यांनी ठरवलं की आपण सगळ्यांची सर्वपक्षीय मीटिंग घेऊया. मी स्वतः सांगितलं की या मीटिंगला पवार साहेबांनी हजर राहणं आवश्यक आहे. उद्धवजी ठाकरे वगैरे त्यांनी पण यायलाच पाहिजे. मग त्याप्रमाणे मी वडेट्टीवार यांनासुद्धा काही कागदपत्र दिलं, जितेंद्र आव्हाडांनासुद्धा मी काही कागदपत्र दिले. सांगितलं की साहेबांना सांगा तुम्हाला अवश्य यायला पाहिजे. परंतु त्या सर्वपक्ष मीटिंगला आम्ही जेव्हा पाहिलं त्यावेळेला विरोधी पक्षाचे कोणी तिथे हजर राहिलेले मला काही दिसले नाही, म्हणजे प्रमुख विरोधी पक्षाचे. त्यामुळे आता प्रश्न सुटणार कसा? हा राजकीय प्रश्न आहे त्या म्हणण्यापेक्षा हा जास्ती सामाजिक प्रश्न आहे. राजकीय प्रश्नाचे जे काही परिणाम आहेत ते कदाचित ताबडतोब लवकर भरून निघतात आणि सामाजिक प्रश्नाचे जे काही गंभीर परिणाम होतात त्याच्यामध्ये लहान माणसं, गरीब माणसं फार होरपळून जातात आणि तो त्या दृष्टीनंच सोडवायला पाहिजे. आणि त्यासाठी सर्व पक्ष एकत्र आल्याशिवाय गत्यंतर नाही असं माझं मत आहे. आणि एकनाथराव शिंदे यांचं आणि त्या सगळ्यांचं हेच मत आहे की आपण सगळ्यांनी एकत्र बसून एका आवाजात आता या राज्याला संदेश दिला पाहिजे की हे बरोबर, हे चूक, हे करा, हे नका करू, काहीतरी एका आवाजात बोललं पाहिजे. आणि मग मी विचार केला की खरं आहे, मी बारामतीच्या रॅलीमध्ये पाऊस खूप पडत होता, तर म्हणजे मी भाषण करणार नव्हतो. सगळ्यांची भाषणं आम्ही ड्रॉप करून अजितदादाला सांगितलं तुम्ही आता उरका, पाऊस खूप झाला. भाषण चालू असताना पाऊस थांबला म्हणून मला सांगितलं की परत तुम्ही बोला. आणि मी हेच बोललो की पवारसाहेब तुम्ही OBC आरक्षणाची अंमलबजावणी केली या महाराष्ट्रामध्ये, पहिल्यांदा केली. त्याच्यामध्ये तुम्ही शिक्षण, नोकरी आणि राजकीय आरक्षण ह्या सर्व जे आहे भटक्या, विमुक्त आणि OBCना सगळ्यांना दिलं. मोठं धाडसी पाऊल होतं. पण असं धाडसी पाऊल पवारसाहेबांनी मागे पण उचललेली होती समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी. मग मी म्हटलं तुम्ही का नाही आलात? मी खास निरोप पाठवला होता जितेंद्र आव्हाडांना. आणि मग सभागृहात असे आरोप झाले की अचानक
बाहेरून फोन आले, 5 वाजेपर्यंत सगळे हजर होणार होते, येणार होते, आणि 1 तास राहिला आणि सगळे काही कोणाचा मेसेज आला आणि असं ते तुम्ही सगळं पाहिलेलं आहे. म्हटलं हे कसं काय चाललं असं मेसेज वगैरे, प्रश्न सुटणार कसे काय, हे मी बोललो. आणि नंतर मग मला वाटलं आज सकाळी की नाही, हे असंच जर चालू राहिलं, ते बोलणार, हे बोलणार, हे बोलणार, आपण सगळे बोलणार. काही लोक तर असे असतात की बस जेवढं पेटेल तेवढंच बरं आहे, परंतु त्याचे सामाजिक परिणाम काय होतात त्यांचा अभ्यास कदाचित काही लोकांना नसतो. आणि मग मी विचार केला की मी गेलं पाहिजे. आता म्हटलं फक्त माहिती घेतली की साहेब आहेत का घरी, साहेब आहेत घरी. कोण कोण भेटायला येणार आहेत, तर मिलिंद नार्वेकर येणार आहेत आणि दुसरे एक उद्योगपती येणार आहेत. किती वाजता येणार आहेत, 10 वाजता. ठीक आहे. म्हणजे म्हटलं 10 वाजता साहेब बाहेर आले त्यांना भेटायला की आपण त्याच वेळेला 5-10 मिनटं उशिरा आपण तिथं बसलो जाऊन तर आपल्याला ते भेटणार. पण मी गेलो तेव्हा मिलिंद नार्वेकर आणि सदानंदराव सोळे हे बाहेरच बसलेले होते आणि मला त्यांनी सांगितलं की साहेब झोपलेले आहेत. त्यांची 10ची अपॉइंटमेंट होते. 10:30 आले, 11:45 वाजेपर्यंत मिलिंद नार्वेकर आणि आम्ही दोघे बसलो होतो. नंतर मिलिंद नार्वेकरांना सदानंद सुरेचा निरोप आला. काय झालं मला माहिती नाही, ते निघून गेले. आणि मग मी त्यांच्याकडून पुस्तक वगैरे घेतलं, तिथले आमच्या जे कोणी आहेत बाहेरचे PA वगैरे, आणि पुस्तक वाचत बसलो. आणि मग साहेब जेव्हा उठले तेव्हा त्यांनी मला निरोप पाठवते की त्यांना बोलवा. आणि मी गेलो त्यावेळेला खरोखरच साहेब बिछाण्यावर झोपलेले होते. म्हणजे घरचे जे कपडे असतात, पैरण वगैरे म्हणा किंवा बनियन वगैरे अशा एक झोपले होते. मग खुर्ची मला दिल्याने मी बसताय, झोपूनच ते बोलत होते. आणि मग त्यांना हे सगळं सांगितलं की तुम्ही आरक्षण दिलं, आता ते आरक्षण आमचं जवळपास संपेल की काय असं वाटायला लागलं. मार्ग काढायला पाहिजे, वातावरण फार खराब झालेलं आहे. आणि तुम्हाला म्हटलं कल्पना आहे, मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देताना मराठवाडा पेटला होता. आणि अशा वेळेला तुम्ही अतिशय कुशलतेने, आम्ही पण त्यावेळेला मंत्रिमंडळात होतो, हे काम केलं आणि बाबासाहेबांचं पण नाव ठेवलं, मराठवाडा पण नाव ठेवलं आणि हा प्रश्न जो आपण मिटवला. आणि मी हे सांगितलं की राज्यामध्ये ठीक आहे राजकारण, आणि ही सांग मी मंत्री म्हणून आलो नाही, आमदारने पक्ष म्हणून नाही, मी OBCचा कार्यकर्ता म्हणून आलेला आहे. आणि म्हटलं हे ठीक आहे, आम्ही राजकारणी आहोत, आम्ही मंत्री आहोत आणि मुख्यमंत्री आहोत, परंतु तुमचा राजकारणामध्ये राजकारण करणं फार वेगळं असतं. ते प्रत्येकजण आपापला करत असतो, जय पराजय होत असतो. पण सामाजिक प्रश्न सोडवताना जे आहे, तुमचा जो अनुभव आहे, तुमचं जे आयुष्य याच्यामध्ये गेलेलं आहे, राज्यामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये कोण कसा काय आहे ही तुमची जी माहिती आहे ती आमच्यापैकी सगळ्यांनाच असण्याची काही शक्यता नाही. त्यामुळे तुम्ही त्या मीटिंगमध्ये येऊन सगळ्यांना मार्गदर्शन करायला पाहिजे की हे असं नाही, अशा रीतीने हा प्रश्न सोडवला पाहिजे. तुमच्या शब्दाला किंमत राहणार आहे, कारण तुम्ही हे सगळं पाहिलेलं आहे. राज्याचं समाजकारण, राजकारण तर सगळे करत असतात, पण राजकारण या राज्यामध्ये जे सामाजिक घटक आहेत त्यांच्या बाबतीमध्ये ह्या अडचणी तुम्ही सोडवलेल्या आहे. तुम्ही याला पण म्हणे मला तुम्ही काय, त्यांनी काय सांगितलं ते उपोषण करते त्यांना सराटीला मुख्यमंत्र्यांनी. म्हटलं मला तर काय माहीत नाही, पण मला एवढं माहिती आहे की तेलंगणा आणि ते हैदराबादनं तिकडे जे काही त्यांच्या कुणबी नोंदी आहेत असं मला म्हणाले. मी म्हटलं ठीक आहे, खरोखर कुणबी नोंदी असेल तर आपल्याला करायला पाहिजे. मग त्याच्यानंतर काय
अक्षरशः त्यांना आश्वासन दिले किंवा कोणी काय बोललं मला काय माहिती नाही. मग त्यांनी सांगितलं तुम्ही गेला होतात. म्हटलं हो. तुमच्यावर मंत्री होते. म्हटलं सगळं होते. गिरीश महाजन होते, सावे होते, गुलाबराव पाटील होते. त्यांनी सांगितलं उदय सामंत होते. म्हटलं हो साहेब उदय सामंत पण होते. 5-6 लोक होते आम्ही. तुम्ही काय सांगितलं हाकेंना आणि ते वाघमारे बसले होते त्यांना. म्हटलं आम्ही काही सांगितलं नाही. नाही काय सांगितलं. म्हटलं मीच होतो ना तिथे, मला माहिती आहे मी काय सांगितलं. मी एवढंच सांगितलं की तुम्ही आता उपोषण सोडा. उपोषण हे जागृतीसाठी करायचं असतं. जागृती झालेली आहे, परंतु उगीच किडनी किंवा लिव्हर हे त्या आयुष्यभर खराब करून घेणं किंवा अर्पण करणं, आत्मार्पण हे काही बरोबर होणार नाही. आपण चर्चेने प्रश्न सोडू. तुम्ही आमचं ऐका आणि उपोषण सोडा. आणि मग त्या दोघांनी उपोषण सोडलं आणि मग म्हटलं पुण्याला पण येऊन ते ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांचंसुद्धा आम्ही उपोषण सोडलं. हो ठीक आहे म्हणले. आम्हाला काही माहितीच नाही काय चर्चा झालेली आहेत. आणि मग त्यांचं असं परत म्हणणं पडलं की बा आता हे सगळे एवढे 50-60 लोक असतात, त्याच्यामध्ये ह्या नाजूक प्रश्नावर चर्चा करताना कसं काय होणार. म्हटलं हरकत नाही ना साहेब, तुम्ही मीटिंग बोलवा. मुख्यमंत्री आणि कोणाकोणाला बोलवायचं तुम्ही बोलवा, आम्ही येतो तुमच्याकडे. नाही म्हटलं साहेब म्हणलं की नाही मीच येणार, पण मुख्यमंत्र्यांना मी फोन करणार. कोण कोण याच्यामध्ये उपयोगी पडू शकतो. म्हटलं असं आहे की मुख्यमंत्री तर निश्चितपणे आणि नंतर उपमुख्यमंत्री फडणवीस हे यांनासुद्धा बोलवायला पाहिजे. आता अजितदादा गटात तर अजितदादा किंवा आपले प्रफुल्ल पटेल कोणाला तुम्हाला पाहिजे त्यांना बोलवा. उद्धवजी ठाकरेंना तर बोलवायलाच पाहिजे. आणि काँग्रेसचं कोणाला बोलवावं. तर ते म्हणाले नाना पटोले ओबीसी. म्हटलं काय बोले चालेल त्यांना बोलवा. आणि कोण असू शकते. तर म्हटलं पृथ्वीराज चव्हाण जे आहेत ते माजी मुख्यमंत्री आहेत. असे प्रश्न त्यांनी पण पाहिलेले असतील. किंवा पहिला जो ॲक्ट मराठा समाजाच्या संदर्भात केला तो त्यांनी केला होता त्यांच्या मंत्रिमंडळाने. त्यांनाही बोलवा. पण आम्ही म्हटलं तुम्हाला नावं दिलेली आहेत, कुणाला बोलवायचं हे तुम्ही ठरवा. आता ही नावं मी तुमच्या पुढे मांडली. आणखीन कोणाला बोलवायचं ते ठरवा. याच्याला कोणाला बोलवायचं तुम्ही तुमचं ठरवा. म्हणजे 2-4 लोकांमध्येच ही चर्चा होऊ शकते, फार लोकांमध्ये चर्चा होणार नाही. मग म्हटलं कसं काय करायचं आता. तर ते म्हणाले की मी तब्येत बरी नाही तर तुम्ही बघताय. तर मी म्हटलं तब्येत बरी नाही तर तुम्ही आता बाहेर जायलात, एकदम प्रवासाला निघालात. काय तुमचं काय ते दौरा तब्येत खरोखरच चांगले नाही. हो म्हणे मी आता म्हटलं आराम करा नाही ते म्हणे मी 2 दिवस पुण्याला आराम करतो. मला म्हटलं तुम्ही खूप ठिकाणी जाणार आहे. पुणे मला मापनफाडला पण जायचं आहे. ते मालोजीराव मोगल यांचं काही शताब्दी पुण्यतिथीचा काही कार्यक्रम आहे. शताब्दी आहे त्यांचं, 100 वर्ष त्यांना त्यांच्या जन्माला झालेली आहेत म्हणून. पाऊस खूप चालला आहे पहा म्हटलं. आता कसं काय करायचं. ते म्हणाले मीच फोन करणार मुख्यमंत्र्यांना आणि मी येईन तिकडे आणि कोणाला बोलवायचं मी त्यांना सांगतो आणि मी याच्यामध्ये निश्चितपणे लक्ष देतो. म्हटलं आता मी हे बाहेर सांगणार आहे की तुम्ही असं असं बोला. म्हटलं हो जरूर तुम्ही मीडियाला सांगा की आम्ही असं म्हणालं की काही मोजके लोक आम्ही बसतो आणि त्याच्यावर जे आहे इत्थंभूत चर्चा करून काय मार्ग काढता येईल याच्यावर विचारविनिमय करतो. असे जवळजवळ 1.5 तास चर्चा झाली. आता बाकीचे प्रश्न होते ते कुठे काय झालं, कोण काय बोललं, कोण काय बोललं, सगळं काय झालं. तर त्यानंतर मी बाहेर आलो. आता याच्यामध्ये काय काय लोकांनी तर उलटं काय सुरू केलं. मुख्यमंत्र्यांना असं बोलले. अरे काय मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगितलं की त्यांचा जो अनुभव आहे या राजकारणामध्ये सगळ्यांचे अनुभव असतात. तर सामाजिक विषय घटकांचे विषय सोडवण्याचे प्रश्न सोडवण्याचा अनुभव
आमच्यापेक्षा त्यांचा जास्त आहे आणि ते ज्येष्ठ नेते आहे. याचा अर्थ काही बाकीच्यांना काही कळत नाही अशातला भाग नाही. पण म्हटलं आता मी स्वतः आता माझंही वय काही कमी नाही, 77 वर्ष. आणि मी आज की आज शिवसेनेला जेवढी वर्ष झाली तेवढी राजकारणात मी आहे. 35 वर्ष मी ओबीसीचं काम करतो. पण तरीसुद्धा आमच्यापेक्षा त्यांचं एक शब्दाला मान असतो, अनुभव असतो, एक कशा रीतीने प्रश्न टॅकल करायचे त्यासाठी जे आहे त्यांची आवश्यकता आहे. आणि या ओबीसीचं आरक्षण आणि हे सगळं झगडा मिटवण्यासाठी आहे. आणखीन कोणाला जर भेटायचं असेल, मग ते पंतप्रधान मोदींना भेटायचं असेल, अमित शहाना भेटायचं असेल किंवा राहुल गांधींना भेटायचं असेल, माझी भेटायची तयारी आहे. म्हटलं मी भेटणार. या समाजाच्या समाज स्वास्थ्यासाठी आणि राज्यामध्ये शांतता राहावी, कटुता संपावी म्हणून मी कुणालाही भेटायला तयार आहे हे मी सांगितलं. या सगळ्या भेटीनंतर वडेट्टीवार असं म्हणताय की सरकार कमकुवत असल्याचा हा पुरावा आहे. आणखी नाना पटोले काँग्रेस अध्यक्ष की मुख्यमंत्र्यांवरती विश्वास नाही आहे, कारण भुजबळ साहेब मोठे मंत्री आहेत, त्यांनी अशा पद्धतीने जाऊन भेटणं ठीक आहे. आणखी मलाच वाटतं ना हे सगळे विषय जास्त गंभीरपणे घेण्याची आवश्यकता मला काय वाटत. गंभीर विषय आपल्या सगळ्यांच्या समोर हाच आहे की राज्यामध्ये जे आहे पेटवापेटीचं वातावरण जे निर्माण होत आहे ते शांत करणं. बाकी ठीक आहे, माझ्यावर टीका करणं मला काही हरकत नाही, कुणी टीका करावी काय. पण एकूणच मागच्या काळामध्ये नेहमीच मराठा आंदोलनाच्या मागे शरद पवार आहे, जसे आंदोलन निर्देश नेहमीच विरोधाकडून करण्यात आले. मला आता सगळं मी कोण काय बोललो याच्यामध्ये अजिबात जायचं नाही. ज्या वेळेला प्रश्न सोडवायचे असतात त्यावेळेस नको त्या खपल्या काढण्यात काही अर्थ नाही. आणि लोक म्हणे तुम्ही गेलात आणि ते भेटल्यावर अरे साहेब आहेत म्हणजे त्यांचं मन एवढं मोठं आहे. मला आठवतं मी 2 माझ्या नेत्यांच्या हाताखाली काम केलं. एक बाळासाहेब ठाकरे आणि एक शरद पवार साहेब. बाळासाहेब ठाकरेंची आमचंसुद्धा खूप जुगलबंदी झाली. जेव्हा त्यांनी मला आणि तामसगांना घरी बोलवलं ती केस मागितल्यानंतर 3-4 तास काय झालं याची चर्चाच नाही, बस सगळं आनंदी वातावरण. पण बाळासाहेब आणि शरद पवार साहेब यांनी पण एकमेकावर यथेच्छ टीका केलेली आहे. परंतु भेटल्यानंतर मात्र ज्या हसत खेळत जणू काय त्यांच्या गावी काही झालंच नाही. ही माणसं म्हणून मोठी आहे हे लक्षात ठेवा. हां आणि मग तुम्ही असं म्हणाले होते आणि तुम्ही तसे म्हणाले होते, असंच करणारी जे असतात ना ती माणसं फार मोठी होत नाही. पण आता तुम्ही काल अगदी प्रामाणिकपणे पवार साहेबांना भेटायला गेलात, तुमची इच्छा आहे ते सगळं वातावरण निवडावं, तरी देखील विरोधकांकडे वेगवेगळ्या टीका करतात. विरोधकांची खरंच इच्छा आहे असं वाटते की हा प्रश्न निकालावा की असंच गुंतून राहावं? असं आहे, माझी प्रामाणिक इच्छा आहे. पवारसाहेबसुद्धा जे आहेत सगळी माहिती घेतल्यानंतर म्हणाले ठीक आहे मी बघतो मी येतो आहे. आणि माझा विश्वास आहे की ते त्याच्यामध्ये लक्ष घालेल. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांना तर तो हवाच आहे. प्रश्न सुटेल, राज्य शांत कसं राहील कुणाला तर नको. मला तुम्ही सांगा ना, राज्य पेटवापेटवीचं जे समंजस लीडर आहेत नेते आहेत ते सर्वसामान्य माणसाला तर ते हवंच आहे. नेत्यांचं सोडा, सर्वसामान्य माणसं गावचे माणसं जे आज जबाबदार विरोधी पक्ष नेते म्हणून काम करत आहेत त्यांच्याकडनं तुमच्या काही भेटीवर देखील टीका करत जाऊ दे. ठीक आहे, मी म्हटलं गंभीरपणे घेण्याची गरज नाही. साहेब, मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी जो प्रतिसाद दिला तर अवास्तव याच्यावर काही परिणाम महायुतीवर होईल असं वाटतं? त्यांनी काय सांगितलं मला काही कल्पना नाही. मला पण पवार साहेबांना विचारलं काय सांगितलं. म्हटलं तुम्ही त्यांना डायरेक्ट विचारा ना, शिंदे साहेबांना हे काय झाले चर्चा. ते ती भेटल्याशिवाय आणि ते चर्चा केल्याशिवाय कसं काय करणार तुम्हाला. मला पहिल्यांदा जे पहिली स्टेप जी आहे ती पूर्णपणे माहिती आहे की कुणबी काही नोंदी सापडत आहेत शेजारच्या राज्यामध्ये, त्याच्यासाठी आपलं काम करायचं म्हटलं करा. पण त्याच्यानंतर ज्या अनेक त्यांच्या मिटिंग झाल्यात, लोक गेले, मी काय त्याच्यामध्ये काय मला जास्त काही माहिती नाही आहे.
महायुतीवर काय फरक पडेल याचा वाटतं? काय फरक पडेल? हा राजकारणाचा प्रश्न नाहीच मुळे. ते तुम्ही राजकीय दृष्टीने का घेता मला काही कळत नाही. हा राजकीय प्रश्न अजिबात नाही, हा सामाजिक प्रश्न आहे. आणि तुमचे आमच्या सगळ्यांचे जे नातेवाईक जे गाव कुसामध्ये राहतात त्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा आहे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. साहेब, सुनेत्रा पवार यांनी आत्ताच मोती भवनला शरद पवार साहेबांची भेट घेतली. तर 1 ते 1.5 तास त्या ठिकाणी होत्या. सुप्रिया सुळे आणि शरद पवारांच्या घरी. कोण? सुनेत्रा पवार शरद पवारांच्या भेटीला गेले होते मोदी बागेमध्ये. त्यांची जवळपास 1.5 तास तेथे भेट झाली. राजकीय वैर असलेले आता नंतर कौटुंबिक एकत्र. मी तुम्हाला सांगतो ना, ठीक आहे, राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा. काय पण ते कौटुंबिक सख्य आहे, एवढे वर्ष एकत्रित राहिलेलं आहे. ठीक आहे, मन मोठं करून जावंच लागतं. आणि पवारसाहेब जे आहेत शेवटी ज्येष्ठ नेते आहेत, ज्येष्ठ आहे त्या पवार कुटुंबातले सगळ्यात ज्येष्ठ सदस्य म्हणा, वडिलकीचा ज्यांचा अधिकार ते आहेत. त्यांना भेटण्यामध्ये फार चांगली गोष्ट त्यांनी केली. साहेब, आपल्या भेटीनंतर पवार साहेबांच्या भेटीनंतर कोंडीमध्ये सापडलेलं सरकार बाहेर पडेल असं वाटतं का आरक्षणाच्या सगळ्यांचं? हे बघ, काय कोंडी बिंडीत काय कपडे वगैरे काहीतरी विचार करू नका. कोंडीमध्ये सामान्य माणूस सापडलेला आहे, सामान्य गाव सापडलेला आहे. त्याच्या हॉटेलमध्ये यांनी जायचं नाही, त्याच्या लग्नाला यांनी जायचं नाही, एकमेकाची डोकी तो सामान्य माणूस कोंडीत सापडलेला आहे. त्याला ती कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे काम. राजकीय कोंड्या काय होतच असतात आणि सुटतच असतात. शरद पवार साहेबांना तुम्ही विनंती केली होती बैठकीसाठी, मात्र आपण जर म्हणलं तर आजपासून 6 दिवस शरद पवार दौऱ्यावरती आहेत. पुणे, नाशिक. अरे फोन करायला काय कुठूनही फोन करू शकतात ना. ते म्हणाले 2 दिवसामध्ये मी फोन करतो त्यांना. काय आणि मग ते ठरवतील तारीख कुठची काय आहे ती. साहेब, तुम्ही महाराष्ट्र शांत करण्यासाठी हे सर्व प्रयत्न करताय. काही मराठा संघटना पण आहेत मोठ्या राज्यात. त्यांच्याशी बोलून गावागावाचं जे तापतो आपण आता बोलतोय की खूप गढूळ परिस्थिती निर्माण झालेली आहे, अशा संघटनांशी बोलून काही शांत करण्यासाठी आता यासाठी मी तुम्हाला सांगतो ना, यासाठी जे आहे ज्यावेळेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पवारसाहेब आणि उद्धव ठाकरे किंवा आणखीन जे उद्धवजी आणि दुसरे नेते जे पवारसाहेबांना अभिप्रेत आहेत की बाबा यांनी भाग घ्या, ते पाहतील नाही काय करायचं, कुणाला भेटायचं कुणाला नाही, ते सगळ्यांमध्ये लक्ष घालतील ना. प्रश्न सोडवायचा म्हटल्यानंतर ते एका बैठकीत सुटणार नाही. त्याच्यासाठी अनेकांना त्यांना पण भेटावं लागेल, ऐकावं लागेल. ते करतील ना ते, आणि त्यांचा तो अधिकार आहे. आणि त्यांनी बोलवल्यानंतर लोक जातील, चर्चा करतील. धन्यवाद सगळ्यांना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.